हाय. आज मी चालले होते 8:13 नावाच्या माझ्या वेबसिरीजच्या डबिंगला. ओला उबर काहीच मिळत नव्हती. शेवटी हे काका म्हणाले की मी सोडतो असं म्हणून मी रिक्षाने निघाले. ट्रॅफिक होतंच ॲज युजल. फायनली पोचले आहे मी. आणि तुम्हाला गंमत माहिती आहे का, ही जी बिल्डिंग आहे ही, थांबा सांगते. तर हे क्रिएटिव्ह आहे. हे आमचं बेटियाचं प्रोडक्शन हाऊस होतं. धीरज कुमार जे ॲक्टर होते, प्रोड्युसर होते, त्यांचं प्रोडक्शन हाऊस आहे. माझ्या करिअरची, हिंदी टेलिव्हिजनची माझ्या करिअरची सुरुवात इथून झाली आहे. क्रिएटिव्ह आहे. आणि आज मी माझ्या वेबसिरीजचं डबिंग करायला आले. वेबसिरीज माझी पहिली आहे आणि त्याची सुरुवात या बिल्डिंगमधून होते. मला खूप छान असा योगायोग वाटतो हा. तर आता जाऊया. तर डबिंगची ही अशी छोटीशी रूम असते, छोटीशी केबिन असते. तिकडे रेकॉर्डिस्ट दादा बसतात. तिकडे एक मॉनिटर आहे. सगळी सिस्टीम त्या बाजूला असते आणि ही आर्टिस्टची केबिन आहे. इथे असं एक स्क्रीन असतो ज्याच्यावर आपल्याला आपलं प्रोजेक्ट जे आहे, जे डबिंग करायचे सीन्स ते दिसतात. माईक असतो. तर हा माईक जो असतो हा खूप सेन्सिटिव्ह असतो. म्हणजे तुमच्या लिप मुवमेंट्सचे आवाजसुद्धा तो कॅच करतो. त्यामुळे डबिंग करताना बऱ्याच वेळा असं होतं की पाणी पिऊन किंवा छान असं शांतपणे डबिंग करावं लागतं. एवढ्याशा छोट्याशा केबिनमध्ये कॅमेरा सेट करणं, त्याचा अँगल लावणं खरंच कठीण होतं. एकदम वाईड अँगलला मी कॅमेरा ठेवला आणि शूट करायला सुरुवात केली. रादर डबिंग करायला सुरुवात केली. आता हेडफोन लावल्यामुळे मला माझ्या कानातच रेकॉर्डिस्ट दादा काय म्हणतात ते ऐकायला येत होतं. त्यामुळे इथे हे सगळे शॉर्ट्स जे रेकॉर्ड झालेत ते वन सायडेड, म्हणजे माझा आवाजच आहे फक्त. रेकॉर्डिस्ट दादा मला काय सांगतात ते तुम्हाला ऐकायला आलं नाही आहे. आणि सिमिलरली सीन्स काय चालत आहेत त्या सीन्सचे आवाजसुद्धा नाही आहेत, कारण ते मी डब करत होते आणि त्याचा आवाज माझ्या कानात होता. त्यामुळे असे हे शॉर्ट्स मिळालेत मला फायनली डबिंग करतानाचे. बघा तुम्हाला कसे वाटतात. नाही यही से लेते हैं. नो नाही नेव्हर. तू रिटायर झालायस पण तुझी बायको म्हणून, आपल्या लेकाची आई म्हणून. मी नाही रिटायर झाले आणि होणारही नाही. नाही, एक करते आणि होणारही नाही. नो नाही नेव्हर. तू रिटायर झालायस पण तुझी बायको म्हणून, आपल्या लेकाची आई म्हणून. मी नाही रिटायर झाले आणि होणारही नाही. 25 वर्ष खस्ता खाल्ल्यास आमच्यासाठी. बस इतना कर. छान आराम कर. रिटायरमेंट आता छान आराम कर. रिटायरमेंट एन्जॉय कर. नाही तीन करते. पण या घरात बॉसगिरी चालणार नाही तुझी. या घराची बॉस मीच आहे. बॉस. अच्छा, इथे काय बोलले नाही मी. ओके. नाही एक कर लेते. रेडी. ब्रेक नंतर पुन्हा डबिंग सुरू झालं. कॅमेरा जरा वेगळ्या अँगलला ठेवला. आता तुम्हाला स्क्रीन दिसतोय, स्क्रीनवरचा सीन दिसतोय, पण आवाज येत नाही आहे, कारण तो आवाज माझ्या कानात आहे. हा आमच्या वेबसिरीजचा सगळ्यात पहिला सीन आहे. याचं डबिंग मी पूर्ण केलं होतं आणि रेकॉर्डिस्ट दादा आता ते चेक करत होते. त्यामुळे लिपसिंकनुसार थोडेसे डायलॉग्स पुढे मागे झाले होते, ते त्यांनी सिंकमध्ये आणले आणि मग तो सीन ओके झाला. 8:13 असं या वेबसिरीजचं नाव आहे आणि अल्ट्रा झकासवर ही 29 तारखेपासून, म्हणजेच ह्या 29 मेपासून दिसणार आहे. तर आता असे 2-4 एपिसोडमधले सीन्स झालेत माझे.
डबिंग करताना एक गंमत असते की आपण तिकडे एक वेगळ्या एनर्जीने बोललेलो असतो. आता, तर, मग, अमुक एक शब्द असे वापरलेले असतात, जे आपण आत्ता इथे डब करताना, अनेक महिन्यांनी डब करताना ते तसेच्या तसेच यायला पाहिजे, तसंच्या तसंच फिलिंग यायला पाहिजे. तर तो जरा गोंधळ होतो. आणि तरी आता खूप सोपं झालं आहे की आपण लूप असा नसतो. एखादं वाक्य चुकलं तर आपण तिथून पुढे सुरू करू शकतो. मी जेव्हा म्हणजे पूर्वी जेव्हा फिल्म्स डब करायचे म्हणजे 94-95ला जेव्हा मी माझी पहिली फिल्म केली, तेव्हा तर तो लूप ठरवला जायचा. म्हणजे 2 वाक्य, तर ती 2 वाक्यच कंप्लीट करायला लागायची. म्हणजे एक वाक्य झालं तर पुढचं वाक्य असं नव्हतं करता येत. त्यामुळे जास्त वेळ जायचा. म्हणजे एका फिल्मला 6-6, 7-7 दिवस लागायचे. कारण मग रडणं असेल, हसणं असेल, का मधल्या काही इमोशन्स असतील, तर त्यासाठी तेवढे छोटे लूप्स करून ते इमोशन्स डब करायला लागायच्या. आणि तरीसुद्धा बऱ्याच वेळा असं व्हायचं की आपण ॲक्च्युअल सीन सेटवर किंवा ॲक्च्युअल सीन शूट होताना ज्या एनर्जीने आपण बोललो आहे, जी एनर्जी आहे, जे फिलिंग आहे, ते थोडंफार इकडे तिकडे व्हायचंच. म्हणजे एकदम परफेक्ट तसंच्या तसं यायला खूप टेक्स करायला लागायचे. त्यामुळे तेव्हा जरा ते जास्त कठीण होतं. पण आता ते थोडं सोपं झालं आहे. पण तरीसुद्धा ती एनर्जी, ते फिलिंग, तो टोन वाक्याचा मॅच करणं हे एक कसब आहे. आणि मला असं वाटतं की ते मला तेवढं म्हणजे मला माझं कॅरेक्टर जमतं. पण असं कॅरिकेचर किंवा दुसऱ्यांचं डबिंग करतात किंवा ॲनिमेशन फिल्म्स असतात, तसं डबिंग मला जमत नाही. लेट्स गो. आता ब्रेक होता, सुरुवात करूया. 2 एपिसोड कंप्लीट झालेत आणि 1 वाजला आहे. पोटात गुरगुरायला लागलं आहे कारण आपली जेवणाची वेळ होऊन गेली आहे. तर आता जेवून घेते आणि मग बघूया. मला वाटलं होतं पटापट होईल, पण समोर वेळ जातो आहे. अजून 4 एपिसोड्स आहेत. बघूया. येस, तर आता जेवून घेऊया. चवळीची पालेभाजी आहे. ओ माय गॉड, त्याच्यात मी दही घालते म्हणून मला दही पण दिलं आहे साधनाताईंनी. मज्जानो लाईफ. खूप भूक लागली आहे, खूप. रादर सकाळचा चहासुद्धा मी इथे येऊन घेतला आहे आज. ओके. आणि आमटी भात कालवून दिला आहे, शेंगा आहेत. चला जेवून घेते. 1पर्यंतचीच वेळ होती, त्यामुळे आपलं डबिंग झालं आहे आणि मी निघाले. केस असे चिकट गॉगल झाला आहे माझा चष्मा. ते सकाळी पण उबरचा खूप गोंधळ होता. मला बुकिंग मिळतच नव्हतं. रिक्षासुद्धा येत नव्हत्या, लोकल रिक्षासुद्धा येत नव्हत्या. मग शेवटी मी अभिला गाडी काढायला सांगणार होते, पण तोपर्यंत ते काका म्हणाले की मी सोडतो, म्हणून त्यांनी मला इथे सोडलं आणि मी वेळेत तिथे पोहोचले. आता इकडनं घरी जाते आहे. आत्ता लगेच मिळाले उबर, तर आता घरी जाते आणि हा ब्लॉग संपवते. माझी नोजपिन बघितली तुम्ही. मला एक मोत्याची नोजपिन हवीच होती, सो ही मिळाली मला. तर घरी जाऊन बोलूया आणि मग थांबूया. तर आता पोचले घरी. खूप उकडतं आहे, खूप गरम होतं आहे. रिक्षातनं आल्यामुळे अशी छान तापून निघाले मी आणि खूप धूळ होती. तर येऊन जरा चेंज केलं, जरा बसले आणि म्हटलं आता एंडिंग करावी. तर ही वेबसिरीज आहे. याचे आता 2 भाग पूर्ण झालेत, अजून 4 भागांचं डबिंग आहे. पण पुढे ही एक अशी मिस्ट्री असलेली अशी वेबसिरीज आहे. छान होल्ड आहे त्याला, ती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. सुनील बर्वे यात, मी आणि सुनील बर्वे अशी आमची पेअर आहे. आणि गिरीश मोहित यांनी हे डिरेक्ट केलेलं आहे. तर मी हे सगळंच तुम्हाला जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा ते प्रोजेक्ट कसं आहे, काय आहे ते सांगेनच. पण आत्ता थांबते. भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.